तर येस. आपलं जीवन समृद्ध होईल. चला, येस. पाठीच्या कानात ताठ करूया. डोळे अलगद बंद. एक दीर्घ श्वास घेऊया. श्वास सोडताना असा अनुभवा की आपलं शरीर शिथिल होत आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्या. आता आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आपलं मन, आपलं लक्ष पूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर ठेवूया. श्वास घेताना असा विचार करा, ब्रह्मांडातून आपण ऊर्जा घेतोय आणि श्वास सोडताना आपले निगेटिव्ह नकारात्मक विचार काळ्या धुव्याच्या रूपात आपण बाहेर सोडतोय आणि ते आकाशात विलीन होत आहे. आकाशातील ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपण आत घेतोय आणि श्वास सोडताना आपले नकारात्मक विचार पूर्णपणे बाहेर निघाले आहेत. नमस्कारच्या पोझिशनमध्ये येऊन आपल्या इष्ट देवतेला आपण स्मरण करूया आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजचा आणखी एक दिवस दिल्याबद्दल. आजचा हा दिवस माझ्यासाठी सुख, समृद्धी, मान, सन्मान, आर्थिक स्थैर्य, धनधान्याने समृद्ध दिल्याबद्दल हे परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू माझ्या स्वस्थ शरीराबद्दल. त्याच्यामुळे मी बसू शकते, बोलू शकते, काम करू शकते, चालू शकते, विचार करू शकते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमेश्वरा, मला हा स्वस्त उपहार दिल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू माझ्या आईबाबांसाठी. त्यांनी मला लाड पुरवले, प्रेम दिलं, घर दिलं, माझे शिक्षण केलं, माझे सगळे इच्छा पूर्ण केल्यात, माझे भविष्य घडवलं, एक चांगला व्यक्ती बनण्यास मदत केली. थँक्यू. तुम्ही त्यांच्यात राहून त्यांच्याकडून हे माझ्यासाठी करून घेतल्याबद्दल. थँक्यू, 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 थँक्यू माझे नातेसंबंधांसाठी. थँक्यू माझ्या जीवनसाथीसाठी, जे मला प्रेम, सन्मान, सुरक्षितता देतात. थँक्यू माझ्या मुलांसाठी. थँक्यू माझ्या नात्यांसाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू माझ्या गुरुजनांसाठी, ज्यांनी निस्वार्थ भावाने माझं जीवन घडवलं, ज्ञानाचा प्रकाश दिला, माझे ध्येय गाठण्यासाठी सहकार्य केलं. त्या सर्व गुरुजनांसाठी, त्यांच्या निस्वार्थ भावनेसाठी मी शतशः नमन करते. मी खूप कृतज्ञ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमेश्वरा. तुम्ही सर्वांमध्ये राहून माझ्यासाठी इतकं सगळं कार्य करून घेता. थँक्यू, 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 थँक्यू पाचही तत्वांसाठी. थँक्यू धरती मातेसाठी, जे मला स्थिरता देते, जे मला भोजन देते, जे मला सुंदर सुंदर कपडे देते, जे मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला सुंदर सुंदर सृष्टी देते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू धरती माता. थँक्यू जल देवतेला.
जीवनदायिनी जलदेवता, जिच्यामुळे मी माझे कार्य सहजतेने करते. घरातली साफसफाई, भोजनसाठी, जी मला जीवन देते, पाणी देते, झाडांना पाणी देते. थँक यू, थँक यू, थँक यू जलदेवता. थँक यू वायू देवतेला, जी जी प्राणवायू देते, स्थिरता देते. थँक यू, थँक यू, थँक यू. माझ्या फुफ्फुसांना स्वास्थ्य देते. माझं मन, शरीर पवित्र ठेवण्यासाठी वायू देवतेला खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सूर्य देवतेला, जे उष्णता देते, मला ऊर्जावान बनवते, सर्व सृष्टीला प्रकाश देते, माझ्या ज्ञानात प्रकाश देते. थँक यू, थँक यू सूर्य देवतेला. थँक यू विटॅमिन डी देण्यासाठी. थँक यू माझं अन्न पचवण्यासाठी. थँक यू सूर्य देवता. थँक यू, थँक यू, थँक यू आकाश तत्वाला, जे अनंततेचे स्मरण करवते, स्थिरता देते, स्पेस देते, माझ्यातले चांगले वाईट विचार काढण्यास मदत करते. थँक यू माझ्या जीवनात स्पेस दिल्याबद्दल. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या संपन्न घरासाठी, जे मला सुरक्षितता, प्रेम, सन्मान देते. थँक यू माझ्या समृद्ध घरात नेहमी अन्नपूर्णतेची वास असतो. थँक यू माझ्या प्रत्येक कार्यात सतत माझ्या सोबत राहण्यासाठी, धन देवतेसाठी. मला आयुष्यात नेहमी धन देणाऱ्या धनलक्ष्मीला मी मनपूर्वक आभार मानते. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू धनदेवतेसाठी. थँक यू आजच्या क्षणासाठी. थँक यू वायफायसाठी. थँक यू इलेक्ट्रिसिटीसाठी. थँक यू माझ्या मोबाईलसाठी. थँक यू माझ्या लॅपटॉपसाठी. थँक यू नायडू सरांसाठी, त्यांनी आपल्याला मॅजिक पुस्तक अगदी सहजतेने शिकवलं आणि प्रत्येक क्षणात आनंदी कसं राहावं याचे शिक्षण दिलं. थँक यू सोनाली मॅमसाठी, जे आम्हाला प्रत्येक क्षणात आनंद घेण्यास पुढे नेतात आहे. थँक यू ममता मॅमसाठी. थँक यू आयुष सरासाठी. थँक यू, थँक यू तुमच्या ऊर्जेसाठी. थँक यू माझ्या स्वतःच्या ऊर्जेसाठी. थँक यू ह्या वेळेसाठी. थँक यू ह्या जागेसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू जे आम्हाला समृद्धतेकडे नेत आहे. थँक यू प्रत्येक एक क्षणासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू. आपले हात डोळ्यावर ठेवा. डोळे उघडताना हाताच्या कडे बघूया. मी सौभाग्यशाली आहे. मी मस्त, जबरदस्त, स्वस्त आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. जवळ असलेल्या पाण्याला आपण पिऊया. आज आपण 5 दिवस आपले जे 5 लेसन झाले 5 दिवसाचे, त्याच्यावर आपण थोडक्यात लिहूया. वरदानाची यादी बनवूया. वरदानाची यादीमध्ये आपण काय काय लिहू शकतो? आपल्याला काय काय वरदान मिळालं त्याच्याविषयी लिहूया आपण थोडक्यात.
मी खुश आणि कृतज्ञ आहे आजच्या दिवसासाठी किंवा माझ्या आईवडिलांसाठी. माझ्या आईवडिलांसाठी कारण आपण त्यांच्यापासूनच आलेलो आहोत ह्या पृथ्वीवर. त्यांनी आपल्याला जन्म दिला. सगळ्यात आधी वाक्य लिहूया. मी खुश आणि कृतज्ञ आहे आई बाबासाठी कारण त्यांनी मला ह्या सुंदर सृष्टीत आणलं किंवा प्रेमाने आणलं किंवा जीवन दिलं. वरदानामध्ये आपण स्वस्थ शरीरासाठी पण लिहू शकतो की माझं स्वस्थ शरीर. मी खुश आणि कृतज्ञ आहे माझ्या स्वस्थ शरीरासाठी. कारण मी माझे कार्य करू शकते. काम करू शकते, कार्य करू शकते. नातेसंबंधावर लिहूया. जीवनसाथीवर 2 वाक्य लिहूया. मी आभारी आहे आणि ज्यांचे लग्न नाही झालं त्यांनी आईबाबासाठी पण लिहू शकता किंवा फ्रेंडसाठी लिहू शकता. मी आभारी आहे. नाव लिहा. का बरं आभारी आहात ते लिहूया. घरच्या लोकांसाठी लिहू शकता कारण त्यांनी तुम्हाला वेळ दिला आहे का क्लास अटेंड करायसाठी. वेळ दिला. मुलांसाठी पण लिहू शकता की तुमच्या मुलांनी आज तुमच्यासाठी काय चांगलं केलं. नाव लिहा. मी आभारी आहे डॅश साठी. तिसरा लेसन होता आपला आरोग्यावर. तर आरोग्यासाठी 2 वाक्य लिहूया. मी खुश आणि कृतज्ञ आहे माझ्या स्वस्थ शरीरासाठी.
कारण 2 वाक्य लिहूया त्याच्यावर. मेंदूसाठी आपण कृतज्ञ राहू शकतो. आपल्या सुंदर डोळ्यासाठी, त्याच्यामुळे आपण पाहतो. आपल्या आवाजासाठी जो युनिक आहे. हातासाठी, पायासाठी, आज दिवसभर किती काम केले हाताने. आपण किती चाललो पायामुळे, स्वस्थ होते म्हणून. खुश आणि कृतज्ञ आहे. पायासाठी. कारण धनसाठी 2 वाक्य लिहूया. सोनाली मॅमचे वेळ होत आहे. मी खुश आणि कृतज्ञ आहे. धनासाठी. कारण त्याच्यामुळे माझ्याजवळ घर आहे. 2रं वाक्य, मी खुश आणि कृतज्ञ आहे. माझ्याजवळ सुंदर कपडे आहेत. आता आपण एक 4 वाक्य लिहूया. जो जे की आपण आपण जिथे जास्तीत जास्त पाहू शकतो अशा छोट्या कागदात लिहूया. 4 वाक्य लिहून घ्या. आणि उद्या आपण चांगलं चांगलं डेकोरेशन करून ते तुमच्या किचनमध्ये किंवा हॉलमध्ये तुम्ही जिथे वारंवार बघू शकता अशा ठिकाणी तो कागद 2-3 ठिकाणी लावू ठेवूया. पहिले लिहा, मी स्वतःचा स्वीकार करते. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. पहिलं वाक्य आहे, मी स्वतःचा स्वीकार करते. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. 3रं वाक्य लिहा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंध माझ्या आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंध मला प्रेम, सन्मान, आधार, भावनिक समृद्धी देते किंवा देत आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंध मला प्रेम, सन्मान, आधार आणि भावनिक समृद्धी देते किंवा देत आहे. 4थं वाक्य लिहूया. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या 4थं वाक्य, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. याला छान कलरफुल स्केच पेननी जसं तुम्हाला वाटेल तसं कलरफुल कराल. आणि जिथे जिथे तुमचं जास्त लक्ष जाते अशा ठिकाणी आपण ते लिहूया. उद्या मला प्रत्येकाने फोटो काढून पाठवायचा आपल्या ह्या याच्यावर. आपण सोनाली मॅमचं स्वागत करूया. गुड इव्हनिंग मॅम.
उत्साहाने भरलेला अगदी काय म्हणू तुम्हाला, मॅजिकल इव्हनिंग सोनाली मॅम. उत्साह मग इव्हनिंग. तुमचं स्वागत करूया टाळ्यांनी. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग तुम्हाला मॅम. सर्वांना शुभ सायंकाळ, शुभ सायंकाळ, शुभ सायंकाळ. सायंकाळ. धन्यवाद मनीषा मॅम. 2-3 दिवसानंतर भेट झाल्यामुळे तीच एनर्जी आणि त्याच उत्साहाने तुम्ही आता परत आलात आणि आम्हाला अगदी कृतज्ञतेच्या त्या गर्तेत घेऊन गेला, जिथून आम्ही काल अगदी रात्री झोपेपर्यंत आणि सकाळी सुद्धा त्याच ऊर्जेत होतो. बरोबर. धन्यवाद मनीषा मॅम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मॅम. अ, थँक्यू. चला तुम्ही खूप खूप सर्वप्रथम आज आपल्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना शतशः नमन करते आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करते आणि आज आपल्या क्लासला सुरुवात करते. इथे उपस्थित सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आणि टाळ्यांनी स्वतःसाठी सुरुवात करूया. एनर्जी घेऊन आपण ऊर्जा घेऊन आणि आनंद व्यक्त करून काय करायचं आहे? वर्गात बसायचं आहे. प्रत्येकाने एक स्माइल आणि जर कॅमेरे ओपन करता आले तर अर्ध्या तासाकरिता करा. सायंकाळची वेळ आहे. थोडे आपण एकमेकांचे चेहरे बघितल्यानंतर आपल्यातली ऊर्जा शेअर करूया. चेहऱ्यावरती दिसणारा आनंद बघून कळतं की आपण आज किती सराव केलेला आहे. ठीक है? आयुष सर पीडीएफ ये कीजिए. येस. सर्वांचे आजच्या क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आपला 4था दिवस झालाय. 5वा दिवस पण झालाय. आता कुणाला आठवतंय ना सगळ्यांना? नातेसंबंध, आरोग्य, धनसंपत्ती. आता कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. वर्क्स लाईक मॅजिक. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जर जादू बघायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? आता मी प्रत्येक वेळी सांगते, की आपण वास्तव्य जगत आहोत. वास्तवात जगत आहोत. ओके? मग आज आपण जिथे-जिथे, ज्या-ज्या कामावरती आहोत, त्या-त्या कामावरती आपलं लक्ष केंद्रित करायचंय. ठीक आहे? आता जे होममेकर्स आहेत ज्या घरी असतात आणि त्यांना नेहमी आपण हाउसवाईफ म्हणतो. पण त्या सर्वात जास्त काम करत असतात कारण त्यांचं वर्क टास्क असतं त्यांच्याजवळ. बरोबर? म्हणून त्यांनी होममेकर म्हणायचं स्वतःला. त्यांचं सुद्धा म्हणजे प्रत्येकाने आपापल्या कामाकडे लक्ष द्यायचं. प्रत्येकाचं काम इथे महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटलंय, की कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. श्रद्धा मॅम, आजचा जो टॉपिक आहे ना, थोडा वाचन करूनच समजून घेण्यासारखा असल्यामुळे मग थोडंसं कंटिन्यू करा. मी वाचते हां, कंटिन्यू छान, करते छान. आणि नंतर जिथे आपल्याला असं वाटेल, की इथे समजून घ्यायचं आहे, तिथे मग मी छान, थांबते. ठीक आहे? तर छान. बघा ओके. आता आजचा विषय ना थोडा समजून घेण्यासारखा आहे. प्रत्येकाने ना आपापल्या कामावरती लक्ष केंद्रित करायचंय. ओके? थोडं फोकस व्हायचंय आणि आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करायचंय. काय म्हटलंय रॉन्डमननी? 6वा दिवस कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कोणतंही एखादं काम, एखादी कला, एखादी विद्याशाखा, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलंय, तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. काम करता येईल तेवढं काम करा. त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं, त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमेच्या सीमांनाही पार करा आणि प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल, हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. टॉम रॉबिन्स. काय म्हटलंय? कोणतंही काम, आता तुम्ही जे काम करताय ना सध्या कुठल्याही क्षेत्रात असो ते, जर तुम्ही अ, घरी असणार, जर तुम्ही एखादं बागकाम करत असणार, जर तुम्ही
शिक्षिका असणार, शिक्षक असणार, कुठल्या एज्युकेशन क्षेत्रात असणार तुम्ही, डॉक्टर असणार, इंजिनियर असणार किंवा तुम्ही विद्यार्थी सुद्धा असणार. जर एखादं स्किलफुल काम तुम्ही करत असणार, एखादं स्किल तुमच्याकडे असेल, जर तुम्ही कुठला बिझनेस करत असणार, एखाद्या क्षेत्रामध्ये कुठल्याही, एकतर ते छोटं किंवा मोठं असं नाही म्हटलेलं आहे. ज्या कामामध्ये काम कुठलंही छोटं किंवा मोठं नसतं. आपल्या मांडण्यावर असतं, की आपण ते कोणत्या पद्धतीने करतोय. तर त्या पद्धतीच्या कामामध्ये तुम्ही हातात घेतलेलं कुठलंही क्षेत्र लक्षात घ्या. तुम्ही हातात घेतलेलं प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात डोकावायचंय. आज आपण कुठे आहोत? बरोबर? आणि काम करता येईल तेवढं काम करता का? आणि आता स्वतःला काही प्रश्न करायचेत, की आपण आपल्या कामात कुठपर्यंत, कशा पद्धतीने काम करतोय? म्हणजे येस. सीमेच्या सीमांनाही पार करून टू बियॉन्ड ऑल बाउंडरीज तुम्ही आपल्या कामामध्ये अतिशय मग्न होऊन काम करताय का? आपल्या कामामध्ये अधिकतम देताय का? बघा, की कामचोरपणा करताय. आपल्याकडे सवय असते ना, की आपल्याच कामामध्ये आपण कामचोरपणा करतो. कारण आपल्याला कधी-कधी ते काम आवडत असतं किंवा आवडत नसतं. आता हळू-हळू रॉन्डा ना किती सुंदर शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन, जर तुम्ही बाउंडरीच्या बाहेर जाऊन काम करत असणार. बघा, बॉल जरी बाउंडरीच्या बाहेर गेला तर सिक्सर म्हटला जातो. आपण जर बाउंडरीच्या बाहेर जाऊन काम करत असेल, तर काय होणार आहे, तर तुमची जादूच्या प्रांतात कधी तुम्ही ते काम घेऊन जाता ना, ते कळणार नाही. आता स्वतःच्या प्रांतामध्ये बघा, स्वतःच्या क्षेत्रामध्ये बघा, की तुम्ही कसं काम करताय आणि त्याची जादू कशी होते तुमच्या जीवनामध्ये. समोर जायचंय, अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती शून्यातून सुरुवात करते. थोडंफार शिक्षण असतं, पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तींमधील एक व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? 2 व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात. एकाची कारकीर्द यशाकडे कशी चढत्या क्रमाने सुरू राहते, तर दुसरी व्यक्ती, ती किंवा तो कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या तिथेच राहतात. अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं. असं कसं घडू शकतं? तर यशापर्यंत पोहोचविणारा दुवा असतो कृतज्ञता. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल, तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे. आता बघा, तुम्ही आजपर्यंत कुणाकुणाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. आज आपल्या देशातल्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बघा, द्रौपदी मुर्मू. कोठून आल्यात त्या? किती ग्रॅटिट्यूड केलं असेल त्यांनी आपल्या क्षेत्रासाठी. ज्या आधी त्या शिक्षिका होत्या. प्रत्येक क्षेत्रासाठी तुम्ही आधी ज्या क्षेत्रात असणार आणि अजून तुम्हाला कुठलं यश हवंय त्या क्षेत्रामध्ये, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर प्रत्येकाला ना तो कृतज्ञतेचा धागा पकडावा लागणार आहे. आज जर तुम्ही बिझनेसमॅन असणार, आज तुम्ही बिझनेसमध्ये तरक्की करत असणार, जर तुम्ही उंच-उंच जात असणार, तर तुम्ही नक्कीच आधी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली तेव्हापासून ग्रॅटिट्यूड करत असणार किंवा त्याही आधी आपल्याला ज्यांनी छोट्या-मोठ्या गोष्टी शिकवल्या. बघा, सुरुवातीला आपण लहान असतो ना, तर काही गमती-जमती खेळत असतो. मी मागे एक आपल्याला गंमत म्हटली होती, बाहुला-बाहुलीचं आणि काही आपण गमती-जमती खेळायचो आणि बघा, छोट्या-छोट्या गोष्टींना आपण काय करायचो त्याच्यामध्ये विकत आनंद घ्यायला शोधा. जायचो. विकत येस. आणायचो. बरोबर? आणि हा जो ना विकत घेण्याचा आणि देण्याचा हा जो खेळ असतो ना, हा हळू-हळू त्याच्यातून काय होतं?
आपण काय शिकत असतो? शाळांमध्ये काय असतो? आनंद मेळावा असतो. बऱ्याचशा गोष्टी कशा पद्धतीने शिकवल्या जातात आपल्याला? देवाण-घेवाणीच्या रूपात शिकवल्या जातात, की मुलांना त्याच्यातून काय यावं? बिझनेसचं नॉलेज हो. मिळावं. बरोबर. पैशाची देवाण-घेवाण कशी करण्यात यावी, वस्तूंचं नॉलेज मिळावं, त्या वस्तूंच्या किमतीचं नॉलेज मिळावं, याच्याकरता प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून, वेगवेगळ्या कार्यामधून आपल्याला ते शिकवण्यात येतं. मग तिथून तेव्हापासून जे आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे ना, कशाचं? उद्योग क्षेत्रातलं. तेव्हापासूनची कृतज्ञता. आपल्याला आई-वडिलांनी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या असतात किंवा एखादी वस्तू आणण्याकरता आपल्याजवळ जर ₹10 दिले आणि दुकानात जाऊन कुठली वस्तू आणायला सांगितली आईनी. तोही काय झाला एक व्यवहार झाला. आपल्याला कळतं, आपण दुकानदारांना विचारतो एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर याची किंमत काय? तो पण एक व्यवहार झाला. तेव्हापासून म्हणजे आपल्याला आईनी सांगितलेल्या कामापासून, आपल्याला इतरांनी सांगितलेल्या कामापासून आपण ते किती शिद्दतीने करतोय, किती मनापासून करतोय, तिथून सुरुवात होते कृतज्ञतेची. बघा, तुम्हाला आताच्या बिझनेसमध्ये, आता तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात, आता ज्या क्षेत्रामध्ये आहात, तिथे तुम्ही कृतज्ञता करताय का? हे तर महत्वाचं आहेच. पण आपला स्वभाव कसा आहे माहिती आहे का? आपण आहे त्याचं तर सोडाच. पण आपल्याला आधी मदत केल्याची सुद्धा आपण आभार मानत नाही आणि काय करत असतो? सतत अप्स एंड डाउन्स सुरू असतात आपल्या लाईफमध्ये. आता हे फक्त कामाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं. आपण काय म्हणतो, "बापरे! आता या महिन्याभरामध्ये ना चांगला बिझनेस झाला." पण आता या 8 दिवसामध्ये थोडं सो-सो सुरू आहे आणि माहिती नाही या महिनाभरामध्ये काय होणार आहे. चिंता लागलेली असते. का मग? का बरं? कारण आपला विश्वास नसतो, की आपण आधी केलेल्या कामासाठी आणि आता करणाऱ्या कामांसाठी आपण कशा पद्धतीने त्याचा विचार करतोय, त्याची मांडणी करतो आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला समोर जायचंय. एक तर फोकस असणार नाही. आपण सतत आपले विचार बदलत असल्यामुळे काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का? सतत बदल होत जातात. कशामध्ये? फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन बिझनेसला सुरुवात केली आणि वर्षभरामध्ये जर त्याच्यामध्ये ग्रोथ झाली नाही, तर लगेच आपल्या मनात येतं, आपलं बिझनेस पॅटर्न चुकला तर नाही ना? आपण चुकीचा बिझनेस तर निवडला नाही ना? ह्या सगळ्या चिंता, या सगळा ताण आपल्याला कशाकडे नेतो बरं? नकारात्मकतेकडे नेतो आणि आपण काय करायला लागतो? आपल्या कारकिर्दीमध्ये घसरण व्हायला लागते. लक्षात येतंय का? येस. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्याला इच्छित असणाऱ्या गोष्टींचा विचार करतोय, की आपल्याला अनिश्चित असणाऱ्या गोष्टींचा विचार करतोय. हम हमारे मन चाहे को हम अट्रैक्ट कर रहे या हम हमारे अनचाहे को अट्रैक्ट कर रहे, ये हमें सोचना है. हमारे येस. बिझनेस में भी सोचना है, हम जहां भी है खडे, आपण जिथे उभा आहोत ना, आज आपल्या क्षेत्रामध्ये, आपण आपल्या क्षेत्रामध्ये लक्षात घ्या. आता ज्या होम मेकर्स आहेत, त्या सुद्धा लक्षात घ्या, की आपण करत असलेल्या कामाचा आपण ताण घेऊन करतोय का? सकाळी जर आपण चहा सुद्धा बनवतोय कुणातरीसाठी, आपण 1 कप बनवतोय आणि दुसऱ्यांसाठी जर त्याच्यात 1 कप टाकायचा असेल, तर लगेच आपल्या चेहऱ्यावरती कंटाळा आल्यासारखा होतो का? मीच का करायचं? माझ्याच नशिबात का? माझ्याच नशिबात ही गोष्ट वारंवार का येते आहे? ही कामं माझ्याचसाठी का असणार आहे? बघा काय बोलतो आपण आणि सतत त्याच गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्या कामात इंटरेस्ट निर्माण होत नाही आणि चिड वाढल्यामुळे घरातलं वातावरण बदलतं. तसंच तुम्ही ज्या क्षेत्रात जिथे-जिथे काम करताय, तिथे-तिथे त्याच पद्धतीने काम केल्यामुळे काय होतंय? नकारात्मकता निर्माण होते आणि वारंवार आपण त्याच गोष्टीचा विचार करत असल्यामुळे आपण समाधानी तर सोडाच, पण त्याच्यामध्ये ग्रोथ होताना, वाढ होताना आपल्याला दिसत नाही. मग घरीच जर वातावरण असं अशी सुरुवात होत असेल, तर बाहेर गेल्यानंतर आपण काय करतो? टास्क वाढत जातो आणि परत आपण तिथे त्याच गोष्टींचा विचार केल्यामुळे काय होतं?
कृतज्ञता तर दूरच राहिली. आतापर्यंत आपण आपले तरी धन्यवाद केले आहे का? आठवा. आपल्याला स्वतःला धन्यवाद म्हटलंय का, की मी या कामांची निवड केली आहे, तर माझा माझ्यावरच विश्वास आहे का? आणि जर तुमचा तुमच्यावर विश्वास असेल, तर तुम्ही किती कृतज्ञ व्हायला हवं? आत्तापासून आता ज्या क्षेत्रात आहे त्याच्या आधीचा विचार करा. आणि तेथूनही समोर येणाऱ्या स्वप्नांचा विचार करा. बघा, टास्क कसा आहे आपल्यासाठी? ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळत असते. लक्षात येस. येतंय? ज्या येस. प्रमाणात तुम्ही कृतज्ञता करत असता, तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला ती परत मिळते. त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, त्या बदल्यात जे तुम्ही काही मिळणार आहे, त्याबद्दल तुम्हीच नियंत्रण ठेवता. आपण थांबवतोय स्वतःला असं नाही वाटत आहे का? बघा, बरेचदा नाही का आपण लगेच धन्यवाद म्हणायला ना कमतरता करतो. कसं? मी कशाला म्हणणार? मला जर कोणी मदत केली असेल, बघा आपल्याला ना प्रत्येक क्षेत्रात कुणी ना कुणी मदत करत असतं बरं का. करतं ना? कारण येस. कुठलाही व्यवसाय म्हणा किंवा कुठलाही अ, आपण आज ज्या परिस्थितीत आहोत, एकटं तर आलोच नाही आपण. या जगामध्ये आपल्याला जर कुठेही कुठल्याही जागी आज आपण उभे असू, तर ते एकटं नाही आलेलो. कुणाची ना कुणाची तरी आपल्याला साथ आहेच. आणि आपण जेव्हा या अहंकारामध्ये जातो ना, की हे सगळं मीच केलंय, माझ्यामुळेच हे झालंय, तेव्हा तो मीपणा आपल्याला या कृतज्ञतेपासून दूर ठेवतो. लक्षात येतंय का? येस मॅम. कारण काय होतं? कारण जेव्हा आपण कृतज्ञतेमध्ये असतो, तेव्हा आपण नम्र असतो. तेव्हा आपण बुद्धीचा आपला विचार करतो. तेव्हा आपलं असं लक्षात येतं, की आपण जेव्हा एकटं काम करतो, तेव्हा एकटं काम करत असताना त्याच्यातली प्रगती आणि इतरांना एकत्र घेऊन काम करत असताना त्याच्यातली प्रगती याचा फरक तुम्हाला दिसून येतो. येस. आता घरात बघा, आपण एकच गृहिणी काम करत असते का? आपल्याला असं वाटत असतं, की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटीच काम करते, माझ्याचवर सगळं घर अवलंबून आहे. हा ना डोक्यातून विचार काढून टाका बरं महिलांनो. सतत आपण इतरांना दोष देणे बंद करा. कारण तुम्ही एक दिवस ना घरी राहून फक्त बसून राहात तरी काम होतं. होतं. तुम्हाला असं हं. वाटतं, की माझ्याशिवाय कोणतंच काम होणार नाही. कारण प्रत्येक जण काही ना काही विचार करत असतो की नाही? एक आपल्याला काय बरोबर. सवय होऊन गेलेली असते, की माझ्याशिवाय घर चालूच शकत नाही, माझ्याशिवाय ही कामं होऊ शकत नाही. या गोष्टी होऊ शकत नाही. कधी? कधी होऊ शकणार नाही ती कामं? ज्यावेळेस आपण इतरांना ग्राह्य धरतो. म्हणजे काय होतं? गृहीत धरतो. गृहीत धरतो ना आपण त्या कामासाठी. करत नसतं का सकाळीच उठून? कोण-कोण काम करतं आपल्याकडे आपल्याला कोण-कोण मदत करतं लक्षात घ्या. लहान मुलेही उठल्यानंतर आपल्याला मदत करत असतात. ती जेवढी त्यांच्या पद्धतीने मदत करायची तेवढी करत असतात. पण आपल्या या सततच्या बोलण्यामुळे काय म्हणतात ती, "तुझी रोजचीच कटकट आहे. जा केलं तरी तू नाही म्हणतेस, नाही केलं तरी नाही म्हणते. जा त्याच्यापेक्षा मी करतच नाही." करतच नाही. हे होतं घराघरातलं चित्र आहे. मग हं. गृहिणींनी काय करायला हवं, त्यांच्या प्रत्येक कामात ना कृतज्ञता करायला हवी आणि कृतज्ञतेने तुम्ही काम करणार ना, तर त्याच्यातला आनंद द्विगुणित होणार. बघा घरातलं वातावरण कसं होतं. साधं भाजीला फोडणी देताना ना सुद्धा ना, त्यात ग्रॅटिट्यूड घाला, कृतज्ञता करा. पोळी करताना कृतज्ञता करा. नाहीतर काय, आज किती पोळ्या टाकाव्या लागणार मला? आज सगळेच जेवण करणार का? एखाद्या वेळेस नवरा बाहेर जेवायला जाणार असला ना, फार आनंद होतो का आपल्याला? 3 पोळ्या आज कमी कराव्या लागणार. होतो का असं कुणाला? आपल्या मुलांचा टिफिन आज रविवार असल्यामुळे टिफिन नाही. आनंद होतो का? की त्या दिवशी कुणाला असं वाटतं, की आज टिफिन नसल्यामुळे मला नवीन काहीतरी बनवण्याचा आनंद आहे? घराघरातला हं. छोटा-छोटा आनंद शोधा. इथून सुरुवात होते ना कृतज्ञतेची. मग आपण मोठ्या बिझनेसकडे जाऊया, मोठ्या कामांकडे जाऊया.
किंवा मी गृहिणींनाच नाही म्हणत, घरातल्या पुरुषांकडे येते आता मी. ठीक आहे? आपण बाहेर जाऊन तर मोठमोठी कामं करतो. पण आपण कधीतरी आपल्या घरच्या गृहिणीला धन्यवाद केले आहेत का? चला तिला म्हटलं आहे का, की "चल आज तुझ्या आवडीची मी भाजी बनवतो." तिथून सुरुवात तुम्ही बाहेर कितीही मोठे शेफ असणार, बाहेर जाऊन कितीही मोठा बिझनेस करत असणार, तर जर तुम्ही गृहिणीला घरात समाधानी ठेवू शकत नसणार, तुम्ही तिचे कृतज्ञता तुम्ही करत नसणार, तर तुम्हाला समोर सुद्धा येणाऱ्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ नाही. हे काय सांगतंय? पुस्तक सांगतंय. बघा कृतज्ञता आपल्या घरातून सुरुवात व्हायला हवी. आणि मग ती प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आपण घरातून बाहेर पडत जातो, मग काय टास्क सुरू होतात आपले. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला विपुलता मिळण्याकरता आपण काय करतो? त्याच फिलिंग्सने, त्याच पद्धतीने आपण कृतज्ञता करायला लागतो. तुम्ही जर एखादा उद्योग, व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता, त्यानुसार त्यात वाढ किंवा घट होते. तुम्ही जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर बघा आता, व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञतेने वागाल, तेवढी तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ आणि भरभराट होईल. कुणीही एकटा बिझनेस करत नसतो. त्याच्यामध्ये आपले सहकारी काय असतात, त्यांचा सगळ्यांचा त्यात हस्तक्षेप असतो. त्यांचा आपल्याला हातभार असतो. असतो? कोण म्हणतंय, की येस. आज मी शिक्षिका जरी असले, तरी मी एकटी माझ्यासमोर जर विद्यार्थीच नसेल, तर मी शिकवू शकणार का? माझ्या समोर नाही. जर माझे सहकारीच नसतील, मला कामामध्ये मदत करणारे इतर कर्मचारी नसतील, तर मी एकटी काय करणार तिथे? मग तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तुम्ही आज कुठल्या व्यवसायामध्ये आहे बघा. म्हणून मी म्हणते ना, मी, मे, हे आता जर आपण थोडं थांबवलं, तर आपल्या शब्दांमध्ये काय येणार? धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तेही कसे? येस. आनंदात. तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ आणि भरभराट होईल. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहिल्याचं थांबवलं आणि कृतज्ञतेची जागा चिंतेने घेतली, की त्यांच्या व्यवसायाची पिछेहाट सुरू होते. आता लक्षात घ्या, अजूनही आपण आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये कुठल्या पोझिशनला आहोत? आपण कुठे असायला हवं होतं आणि आज आपण कुठे आहोत? आणि ते का आहोत? अगदी सोप्पं कारण सांगितलंय लेखिकेने. हम्म. आता बघा, तुम्ही जर आई-वडील असाल आणि तुमच्या मुलाची काळजी घेणं, घर चालवणं हे जर तुमचं काम असेल, बघा मी दिलेलं छोटंसं उदाहरण. जर तुमचं काम असेल, तर तुमच्या जीवनाच्या या कालखंडात कोणत्या बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करा. कारण जीवनात अशी संधी एकदाच येत असते आणि जर तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकलात, तर तुम्हाला आणखी आधार, आणखी मदत, आणखी सुंदर क्षण, आणखी आनंद अनुभवायला मिळेल. फक्त असं म्हटलंय का? तुम्हाला आधार, मदत, सुंदर क्षण, आनंद, त्याच्या आधी काय लावलंय? आणखी. मग जो आनंद होता, तो काय होणार आहे? डबल होणार आहे. दुप्पट. येस, येस. दुप्पट होणार आहे. मदत काय होणार आहे? दुप्पट होणार आहे. जर आनंदाने सकाळी जर मिस्टरांना म्हटलं, की "अहो, थोडी मला मदत करता का माझ्या कामामध्ये?" तर ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. शब्दांचा खेळ असतो बरं का. आणि तेच जर आपण सकाळपासून पट्टी सुरू केली, की मी एकटीच करते, मीच करते, मला कुणाची मदत होत नाही, माझ्यासाठी ही सगळी कामे ठेवली जातात. अजून बऱ्याचशा गोष्टी असतात. आता मला बऱ्याचशा गोष्टी आपण बोलत असतो. आता मी त्या इथे म्हणणार नाही, कारण आपण त्या अट्रॅक्ट करणार परत. रांधी वाडा, उष्टी काढा, काय जे काही ज्या शब्द असतात ना, मीच का? मीच का? अगं, करा धन्यवाद. मग तुम्हाला नक्की मदत मिळेल आणि कशी मदत मिळेल? दुपटीने मदत मिळेल. ओके. सासूबाईंना छानपणे म्हणा ना, की "आई,
तुम्ही आज मला मदत करता का? मी ना खूप थकले बरं का." आपले शब्द काय असतात? "मी आले म्हणून बरं झालं, नाहीतर या घरात दुसरी टिकलीच नसती." "मी आहे म्हणून घर सांभाळते बरं का." "हो बाबा, तू हुशार आहेच, पण इतरांची तर मदत आहे ना घरात तुला." बघा, मी करेक्ट. महिलांनाच म्हणत नाही, पुरुष सुद्धा असंच म्हणत असतात. आता कुठे-कुठे, कोण-कोण, काय-काय म्हणतं ना, आपलं-आपलं शोधा तुम्ही. आता जर तुमच्या जीवनात या कालखंडात ठीक आहे, जर जसं असं असेल तसं, बघा जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर प्रेम करा. आता हे काम तुम्हीच निवडलं की नाही? बरोबर आहे. तुम्हीच तर सगळं अट्रॅक्ट केलंय ना. आता बघा घरात कोण-कोण तुम्ही अट्रॅक्ट केलंय. हे सगळं तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहात. लाइक अट्रॅक्ट्स लाइक म्हटलं तर प्रत्येक गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट केलेली आहे. मग आता कटकट करून चालणार आहे का? आता कृतज्ञता बाळगा. मग ते काम असलं तरीही ते तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे. तुमची चॉईस आहे ती. ओके. कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा वाढू द्या आणि या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नासारखं नसेल, तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी सध्याचं जे काम आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. तुमचं जर हे स्वप्नातलं काम नसेल, बरोबर आहे. बरेच जण काय असतात, आपल्याला हवं आहे ते मिळू शकत नाही किंवा जबरदस्ती कुठलंतरी काम करत असतात. कारण संधी मिळत नाही बऱ्याचदा. बऱ्याचदा आपलं शिक्षण कमी पडतं, बऱ्याचदा अनुभव कमी असतो आणि बऱ्याचदा आपली मानसिकता नसते. चॉईस नसतो. बरं, बघा तुम्ही तुमच्या क्षेत्रात आता जिथे आहात तिथे कुठून आला आहात? कुठल्या मानसिकतेने आला आहात? बरोबर? आता घरी काय होतं माहितीये का? कधी जबरदस्तीने लग्न लावून दिलं जातं. बघा काय होतं म्हणजे मी थोडी मजाक पद्धतीने घेते हां. थोडं हसण्याची काही आपला काही सीरियस विषय नाहीये हा. थोडं तुम्ही स्माईल करून करा आणि थोडा आनंद घेऊन करा. म्हणजे काय होणार तुम्हाला तो विषय समजेल. होतं ना, मग आपण पटवून घेतो की नाही? आपल्या आजींनी कधीतरी कुरकुर केली आहे का याबाबतीत? आपण जितकी कुरकुर करतोय, ती होती त्या याच्यात समाधानी होती की नाही? कितीतरी होय. कामं होती तिला, किती कामं होती. आज आपल्यासारख्या सगळ्या गोष्टी, भौतिक गरजा पूर्ण आपल्या ज्या होतात आहेत, त्यावेळी तिच्या होत्या का तिच्याकडे? चुलीवर स्वयंपाक असायचा. तोही पण कशा पद्धतीने करायचं, है ना? आठवतं का कुकर सुद्धा होता का त्यावेळी? फ्रिज होते का? बघा काय-काय मशीन्स होत्या का? ती त्या कामात आनंद मानायची की नाही? आणि मग ती घडत गेली. मग आपल्या आईला तिने कसं घडवलं असेल, वडिलांना कसं घडवलं असेल, मग आता आपण कसं बघा या छोट्या-छोट्या गोष्टी आहे बरं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कृतज्ञता करत असणार तरच आपण समोरच्या उद्योगामध्ये, आपण असलेल्या क्षेत्रामध्ये विपुलता मिळवणार आहोत. मग आपण केलेल्या छोट्या-छोट्या कामांसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग कोणती कृतज्ञता आपण व्यक्त करायला हवी? तर जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नासारखं जर काम नसेल, तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी तुमच्या हातात कुठलंही आज जे काम आहे, त्याच्यासाठी कृतज्ञ आहे म्हणा. येस. आणि हे आवश्यक आहे. आज तुम्ही अशी कल्पना करा, की एक अदृश्य व्यवस्थापक बघा, रडनाबंदीनं इथे अजून एक गंमत केली आहे. एक गंमत सांगितलेली आहे, की जर तुम्हाला एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे विचार आणि भावना येतात ना, हं, त्याची हं. नोंद ठेवणं हे त्याचं काम आहे. एक आपल्याला मॅनेजर निवडायचा आहे आणि असं समजायचं आहे, की रोज कृतज्ञता आता इतक्या कामांची कृतज्ञता कशी करायची? तर आपण एक मॅनेजर ठेवा असं म्हटलंय. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवतो ना बऱ्याचशा गोष्टी. आपण काय करतो आपलं काम ईझी होण्याकरता, सोपं होण्याकरिता आपण बरेच एम्प्लॉईज असतात आपल्याकडे. बरोबर आहे? मग
त्याच पद्धतीने आपण स्वतःचा सेल्फ मॅनेजर, स्वतः एक मॅनेजर ठेवायचा. तो अदृश्य असेल, तो आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे. मग काय करायचंय तुम्ही? कामाविषयी तुमच्या मनात जे विचार किंवा भावना येतात त्याची नोंद ठेवायला. मग आता तुम्ही ना तुमची क्षेत्र लिहायची. तुम्ही कोणतं काम करताय आणि त्या कामामध्ये तुम्हाला कशा-कशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे लिहायला सुरुवात करा. आणि ती मग लिहिताना आता आपल्याला काय असतं, आपलं कामात लक्ष देणार आपण की कृतज्ञतेकडे लक्ष देणार, तर आपण काय करायचं, त्या मॅनेजरची काय घ्यायची, मदत घ्यायची. हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथे-जिथे जाल तिथे-तिथे तुमच्या मागे पेन आणि वही घेऊन येणार आहे. बघा, तो अदृश्य जरी असला तरी तुम्हाला माहिती आहे तो तुमचा मॅनेजर आहे. थोडा आता इथे ना थोड्या बुद्धीचा वापर करा. आपल्याला का मॅनेजर ठेवायला सांगितलं असेल? बरोबर? जर आपल्याला कृतज्ञतेमध्ये वाढ करायची असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपल्या कामामध्ये आपल्याला विपुलता आणायची असेल, आपल्या कामामध्ये आपल्याला फोकस करायचा असेल, आपली स्वप्न पूर्ण करायची असेल, आपल्या स्वप्नामधलं काम आपल्याला मिळवायचं असेल, तर आता आपण जे काम करतोय ना, त्याच्यासाठी जितक्यांदा बंसपणे कृतज्ञता व्यक्त करणार असाल, तरच तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं काम मिळणार हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वतः मॅनेजर पण ठेवायचा आहे. बघा किती सोपं करून टाकलंय रॉन्डाबांनी काम. कामाच्या ठिकाणी ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल, तेव्हा व्यवस्थापक त्याची नोंद करून ठेवेल. व्यवस्थापक म्हणजे काय? तर मॅनेजर तुमचा. आता तुम्ही त्याला कुठलंही नाव द्या. बघा तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला कुठल्या-कुठल्या नावाने त्याला बोलवायचं आहे किंवा कुठली नावं द्यायची आहे, ते तुमचं तुम्हीच ठरवा. ठीक आहे? आणि काय म्हटलं आहे, की आता तुमचं काम हे आता आहे, की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घ्या. तुमचं काम आज लिहिण्याचं नाही. तुम्हाला फक्त मॅनेजरला सांगायचं आहे, की तुम्हाला कशा-कशाबद्दल कृतज्ञता वाटायला हवी. कारण बघा इथे रॉन्डाबांनी आपल्याला काय सांगितलंय, एक मॅनेजर नेमा. का? कारण आपला फोकस कशावरती असायला हवा? कारण हे सर्वात महत्वाचं काम आहे. आपल्या क्षेत्रातलं सर्वात महत्वाचं काम. कारण याच्यावरती संपूर्ण जीवन अवलंबून आहे आपल्या समोरचं. लक्षात येतंय का? काही जर गोष्टी सुटून गेल्या घरी कामात करणाऱ्या किंवा बाकी गोष्टींवरती आपण काय करू शकतो? घरी बसून फोकस करू शकतो. पण आता हे आपण जेव्हा आपल्या क्षेत्रात काम करत असतो, कुठलंही काम आता घरात गृहिणी जर स्वयंपाक करत असेल, कपड्यांचं काम करत असेल, जर एखादी अजून कुठल्या स्वच्छतेचं काम करत असेल, तर तिचं फोकस राहायला हवं त्या कामावरती. म्हणून तिला हा व्यवस्थापक, हा मॅनेजर आवश्यक आहे. कारण तिचं फोकस कोणत्या गोष्टी करते असायला हवं, की मला कुठे-कुठे माझ्या बारीक-बारीक कामामध्ये मी या व्यवस्थापकाची मदत घेऊ शकते. कारण मी जर लिहत बसले तर होऊ शकते मी काही गोष्टींवरती फोकस करू शकणार नाही. तसंच बाहेर काम करणाऱ्यांनी ज्या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय तिथे-तिथे बघा. जसं फॉर एक्झाम्पल मी जर एक शिक्षिका आहे, तर मी कुणाकुणाचे ग्रॅटिट्यूड करायला हवे, कुणाकुणाबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी, हे मी लिहिणार. पण कुणाला सांगणार? आता मी विद्यार्थ्यांना शिकवताना तर मी हे काम करू शकणार नाही लिहायचं, तर तो अदृश्य मॅनेजर माझ्या सोबत असेल आणि मी प्रत्येक क्षणी माझ्या हातात खडू घेतण्यापासनं तर मी मुलं शाळेच्या बाहेर जातपर्यंत कुठल्या-कुठल्या गोष्टीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते, मी की लिस्ट कुणाला देणार? माझ्या अदृश्य मॅनेजरला देणार. बघा, इथे सुद्धा फोकस ग्रॅटिट्यूड दिलेला आहे. लक्षात येतंय का? सगळ्यांनी लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. आता कामाच्या ठिकाणी कशा-कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांबलचक यादी तयार करा. कुणाजवळ? तुम्ही मॅनेजरला सांगा यादी तयार करायला. ही यादी जेवढी मोठी तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशांमध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, आनंदामध्ये आणि परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल. बघा,
तुम्ही जर याच्यात फोकस ग्रॅटिट्यूड केला ना, जर लक्षपूर्वक केलं, जर मॅनेजरला व्यवस्थित गोष्टी सांगितल्या, कारण गोष्टी सांगण्याकडे लक्ष ठेवा. लिहिणार तो, लिहत आहे असं समजा. इथे आपल्याला रॉन्डाबंड खरंच गेम खेळायला शिकवते. हा गेम खेळता-खेळता हे असं लक्षात येतं, की आपण जास्तीत जास्त गोष्टींची यादी तयार करू शकतो. जास्तीत जास्त गोष्टी आठवू शकतो. कारण त्या आपल्याला बघाव्या लागतील ना. त्याच्याकडे आपल्याला फोकस करावा लागेल ना. म्हणून आपल्याला काय करायची, जेवढी लांबलचक यादी तयार करता येईल तेवढी करून ठेवायची. आणि आता कशा-कशाकडे व्यवस्थापक तुमच्या पैशामध्ये, कामामध्ये, तुमच्या यशामध्ये, संधीमध्ये आणि आनंदामध्ये जादू घडवून आणेल. अधिकाधिक जादू घडवून आणेल. कारण त्याचा विचार तुम्हाला करायचा नाही आहे, की कशी जादू घडणार याच्यामध्ये. तुम्हाला काय करायचंय, फोकसपणे तुम्हाला त्या-त्या गोष्टींची बारीक-सारीक गोष्टी, बघा बारीक गोष्टी, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तिथे तुम्ही तुमचं आठवायचं आहे. ओके. मग मी गृहिणींसाठी म्हणेल याच्यासाठी, की आपल्याला सकाळी उठल्यापासून कुठलं-कुठलं काम असतं बरं? उठल्याबरोबर कोण आपल्याला मदत करतं? सूर्यदेवता आपल्याला मदत करते. कशाकरता मदत करते? आपल्याला जागवण्याकरता मदत करते. जाग कशामुळे येतो? रात्रीचा अंधार नष्ट झाल्यामुळे. आपल्याला उजेड दिसतो बाहेर. बघा, आपलं काम करते. सृष्टीसुद्धा आपल्यासाठी कामात मदत करते. जर आपला सूर्यच उगवला नसता, रात्रच राहिली असती, अंधारच राहिला असता, तर कळलं असतं का आपल्याला? अलार्म वाजतो. अलार्म वाजल्यानंतर आपल्याला मदत कोण करतं? कोण मदत करतं आपल्याला? आपलं घड्याळ मदत करतं. मग घड्याळाचे काटे. मग घड्याळ कुठून तयार झालेलं? कुणी केलंय तुमच्यासाठी घड्याळ तयार? कुणीतरी डोकं लावलं असेल ना आपलं. कुणाला तरी विचार आला असेल ना, तो बघा कृतज्ञता कुठपर्यंत जायला हवी. बारीक-सारीक गोष्टींचा विचार करा. आता ह्या गोष्टींचा विचार करता-करता आपण जर फक्त कृतज्ञताच लिहिण्यात केलं, रॉन्डाबंडला वाचलं, काय वाटलं असेल, तर आपण इथे काय करणार? काय करणार? कामचुकारपणा करणार. कारण त्यांना माहिती आहे माणसाची प्रवृत्ती. एक करायला गेलं, की तो दुसरा सोडतो. कारण त्याला कंटाळाच मोठा. प्रत्येक गोष्टीत आपल्याला कंटाळा येतो आणि ही तुमची काय ओळखून, गरज ओळखून तिने तुम्हाला एक मॅनेजर दिलाय. त्यांनी तुम्हाला एक मॅनेजर दिलाय. बघा, का? का लक्षात घ्या. आपण आज ज्या स्थितीला आहोत, ज्या वयात आहोत, तिथपर्यंत आपल्याला हे माहिती झालंय आता, की हा मॅनेजर आपल्याला का दिलेला असेल. कळतंय का? म्हणून चॅप्टर मॅच्युअर्ड होत गेले असं म्हणतोय आपण नेहमी. का? कारण जर पहिल्या दिवशी तुम्हाला असा मॅनेजर घेऊन काम करा म्हटलं असतं, तर तुम्ही मी सांगते आहे ना, तर सोनाली मॅडम थोडं रात्री काही कुठे भांडण वगैरे झालं का कुणासोबत? अशा बोलताय तुम्ही आज म्हणजे वेगळं काहीतरी बोलताय, तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय का? असं वाटलं असतं. पण आता ना तुमचा विश्वास झालाय, की एक-एक जो शब्द सांगतात आहे ना लेखिका, त्या तुमच्यासाठी सांगताय. त्यांनी किती मायन्यूटली विचार केला असेल बरं, हे पुस्तक लिहिताना. हे पुस्तक लिहिताना मानवी जीवनावरती जो प्रकाश टाकलाय ना त्यांनी, खरंच तुम्ही परत-परत वाचा ते पुस्तक. परत-परत वाचा. की आपण कुठे कंटाळतोय, आपल्याला कुठे राग येतोय, कुठे ताण येतोय, कुठे ताणतणावात आपण चुकीच्या गोष्टी करतो, राग आला की आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करून आपल्याला त्यांनी आधी आनंदात राहायला शिकवलंय, सकारात्मक व्हायला शिकवलंय, आपल्याला अतिशय संतोषी व्हायला शिकवलंय. कारण आपली बुद्धी आता शांत झाली. आत्ता विचार करू शकते ती मॅनेजर ठेवण्याचा, अदृश्य मॅनेजर ठेवण्याचा. नाहीतर काय झालं असतं? आपण काय केलं असतं? सांगते मी तुम्हाला, समोर सांगितलंच आहे त्यांनी. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशा-कशाबद्दल कृतज्ञता वाटू शकते, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. सुरुवातीला असा विचार करा, की तुम्हाला काम आहे. कितीतरी लोक सर्वात विचार करा म्हणते, की तुम्हाला काम आहे. आपल्याला काम आहे. बरेचसे लोक बेकार असतात, जे काम मिळवण्यासाठी काहीही देण्यास तयार असतात. वेळेची बचत करणारी फोन, प्रिंटर, इंटरनेट आणि संगणक यासारखी साधने तुमच्या सेवेला उपलब्ध आहेत. हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता त्यांच्याबरोबर तुमची मैत्री आहे, त्याचाही विचार करा.
स्वागतिक, सहाय्यक, द्वारपाल, मालवाहतूकदार यांच्यासारख्या अनेक जणांमुळे तुम्हाला काम करणं सोपं जातं, हेही लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो, तेव्हा किती आनंद होतो तेही आठवून बघा. कामाच्या ठिकाणच्या अशा गोष्टी मनात आणा, की ज्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि ज्या त्या करणं तुम्हाला खूप आवडतं. आता हा विचार करायला लावणारा परिच्छेद आहे. आपण आपल्या आपल्या कामात आपण स्वतःला किती ग्रेट समजून आपण इतरांना आतापर्यंत किती दूषणे दिलेत, किती त्यांना कमी लेखलंय, कितीतरी त्यांना जरी आपण बोललो नाही तरी मनातल्या मनात, बघा मनातल्या मनात म्हणत असतानाही आपल्याला काय होतो, आपण कृतघ्न होतो. लक्षात ठेवा. बोलते ना, आतापर्यंत म्हणायचो आपण देव तिथे पण वरती पण कॅमेरे लागले आहेत असं म्हणायचो. आता युनिव्हर्स सगळं तुम्हाला ऑब्झर्व्ह करतोय. आता तुम्ही इथे खोटं बोलू शकत नाही. आता आपण सकारात्मक झालोय. मग स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. आज तुम्ही अंतर्मनात जाऊन प्रकाश टाका. तुमच्या हृदयाला विचारा, की तुम्ही आजपर्यंत कुणाकुणाला दोष दिलेत आणि म्हणून तुम्ही आज ज्या परिस्थितीत आहात तिथे आहात. पण असो, राणाबांनी काय म्हटलंय, असो तुम्ही ज्याही परिस्थितीत असणार, आत्ता सुधारलोय ना आपण, आत्ता सुधारणा झाली आहे ना, आत्ता सकारात्मक झालंय ना, तर चला आजपासून सुरुवात करूया आणि मनापासून सुरुवात करूया. आता झालेले दोष पूर्णपणे बाहेर काढा. आपल्या आत्म्याला विचारा. बघा, सगळ्या गोष्टींना तुम्ही फसवू शकता, सगळ्यांना फसवू शकता, पण तुमच्या सोलला तुम्ही फसवू शकत नाही. तुमच्या स्वतःला तुम्ही फसवू शकत नाही. तुमचा आत्मा अमर असतो म्हणतात. म्हणून जर तुम्ही हे कर्म आता करणार ना, तर ते कर्म तुमचे सोबत जाणार आणि कर्मा रिटर्न्स, कर्माचे फळ नेहमी मिळतं. म्हणून काय म्हणतात, काय म्हटलेलं आहे श्रीकृष्णांनी, कर्म करो, फल करो की फल की चिंता चिंता मत करो. मत करो. येस. मग हे ना वाक्य लिहून ना असं बिलकुल ब्रॉड मध्ये लिहा आणि बिलकुल आपल्या घरात जिथे 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 आपण बघतोय ना, तिथे तिथे लिहा. आणि जर आपल्याला ₹10 आपल्या मिस्टरांनी दिले असेल, आपल्या आई-वडिलांनी दिले असेल, आपल्या कुणीही आपल्या हातात ₹10 जरी त्यावेळी ठेवले असेल, तरी त्यासाठी कृतज्ञता बाळगा. कारण जर फिलिंग त्या गोष्टीसाठी तुम्हाला येत नसेल ना, आज जर लाखो रुपये तुमच्या हातात असतील, करोडोचे चेक सुद्धा सँक्शन होत असतील, तरीही जो दिया जाता है वो लिया भी जाता है. पुस्तक वारंवार सांगतंय, जर तुम्हाला कृतज्ञता नसेल, तर तुम्ही काय होणार? जे तुमच्या जवळ आहे ते सुद्धा गमावून बसणार. आणि हा कशाचा नियम आहे? हा युनिव्हर्सचा नियम. ओके? तर बघा, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणाऱ्यांची यादी बघा. तुम्ही आज ज्या स्थितीत आहात ना, आज तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याची सुरुवात कुठून झाली? तर तुमच्या आधीच्या ज्या तुम्ही झोपडीत राहत होतात ना, जे तुमच्याजवळ एक कौलारू घर होतं ना, नंतर तुमच्याजवळ असणारा 1 BHK होता ना, तिथून सुरुवात करा. आज बंगले असतील तुमच्याकडे, पण ते कधी वापस घेण्यात येतील ना, हे कुणीही सांगू शकत नाही. कारण जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर तुम्हाला अजून अजून देण्यात येणार नाही. हा नियम आहे. हा आधी पण होता आणि हा आता पण आहे. म्हणून आज आई आपली तिने त्यावेळी कृतज्ञता केली असेल, म्हणून आज ती तुमच्या सोबत बंगल्यात राहते आहे. आणि आज तुम्ही त्याच बंगल्यात राहून असमाधानी का आहात? कारण तुम्ही तिचे ग्रॅटिट्यूड केले नाहीत. किती सोपी आहे ना पद्धत. बघा, बघा किती छान सांगितलंय. आता तुम्ही आपापल्या जीवनामध्ये डोकावा. ओके?
अ, काय म्हटलंय तुम्हाला अनेक जणांकडून तुम्हाला काम करणं सोपं जातं हेही लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो तेव्हा आनंद होतो ना, तेही आठवून बघा. मग तो चेक आपल्या एकट्याच्या मेहनतीमुळे आलेला आहे का? नाही. हे कबूल करा. जो आज कबूल करेल ना, की माझ्यासोबत अनेकांची साथ असल्यामुळे मी एवढं मोठं साम्राज्य निर्माण करू शकलो. बघा जी सर्वात मोठी माणसं पण आहेत ना, ती पण काय असायची? कृतज्ञ असायची. आठवा, आठवा आपल्या महामानवांना. ती जर एवढी कृतज्ञ झाली असती ना, तर त्यांनी इतिहास रचला नसता. त्यांनी तुमच्यासाठी काम केलंय. म्हणून ते इतिहासात त्यांचं आज नाव अमर आहे. आणि आपण कुठे आहो? आपण स्वतःसाठीच काम करतो आहोत. तरी त्यात किती विचार करतो आहो, की याला धन्यवाद कशाला म्हणू? मदत करणाऱ्यांना धन्यवाद कशाला? अरे एक साधं प्यालाभर पाणी सुद्धा कोणी पाजलंय ना, तर तुम्ही तुमची त्यांनी तहान भागवलेली आहे. बरोबर? त्यावेळी जर तुम्हाला ते पाणी मिळालं नसतं, तर होऊ शकलं असतं, की आज तुम्हाला तुमचा दिवस काही वेगळा राहिला असता. आज तुम्ही का आपल्याला झाडांचे थँक यू म्हणायचे आहे? कारण आज एक-एक श्वास तुम्ही कसा घेताय हे लक्षात घ्या. हे कोव्हिडने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून कुठल्या लेव्हलला जाऊन ग्रॅटिट्यूड करायचे आहे लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, मैत्रिणींनो, लक्षात घ्या. तुमच्या अदृश्य व्यवस्थापकाला तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली त्याची नोंद करायला लावा. आता तुम्हाला मॅनेजर दिलाय, इथे पण आता काय नाही, कंप्लेंट नाही. कंप्लेंट करून इथपर्यंत आलोय ना. मग आता रॉन्डामन काय म्हणतात, आता विपुलता मिळवायची आपल्या आपल्या स्वप्नांचं काम मिळवायचं आहे. मग आता एक मॅनेजर सोबत घ्या आणि कृतज्ञतेला सुरुवात करा. बघा काय होणार आहे. मी डॅश खूप कृतज्ञ आहे, असं लिहिलं आहे का ते पहा. बघा, तुम्हाला चेक करायचंय मॅनेजरनी काय लिहिलंय, की मी यासाठी कृतज्ञ आहे. मी सकाळी अलार्ममुळे उठले. नाही, मी त्या सूर्यामुळे उठले. सूर्यदेवतेमुळे उठले. त्या युनिव्हर्समुळे उठले. त्या ब्रह्मांडाने मला जाग आणून दिली. त्या ब्रह्मांडाचे सर्वात पहिले थँक यू करा. त्यानंतर त्यांनी दिलेल्या मला भौतिक वस्तूसाठी या भौतिक वस्तू कुठून आल्यात? या डोक्यात जर विचारच आला नसता या मस्तिष्कामध्ये, तर ह्या वस्तू आपल्याकडे राहिल्या नसत्या. कशा? कारण त्या कुणीतरी बनवलेल्या आहेत. स्किल वापरलेलं आहे प्रत्येकाने. मग आता तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये स्किल वापरा ना. त्याच्यासाठी मॅनेजर हवाय तुम्हाला. आता याच्यामध्ये काय होणार आहे माहितीये का? अबंडन्सपणा कुठून येणार आहे? कुठून आपल्याला आपल्या स्वप्नांचं काम मिळणार आहे? की आपल्याला कोणी असं घरी आणून देणार आहे का? नाही. याच्यातही तुमची मेहनत आहे. तुम्ही जितकं जास्त तुमच्या डोक्याला काय देणार? काम देणार ना, कशाचं? क्रिएटिव्हिटी. चला आठवा, की आपल्याला काय करायचंय? आपल्या स्वप्नांच्या नोकरीसाठी आपल्याला काय करायचंय? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपलं डोकं शांत ठेवून आयडिया आणाव्या लागतील. आयडियासाठी काय करावं लागेल? आपल्याला आठवावं लागेल. आधी आपण काय करत होतो? आईला मदत करत होतो भाजी करण्यामध्ये किंवा एखादी पोळी लाटण्यामध्ये. बघा लहानपणी फार आवड असते आपल्याला. लहानपणी जाऊन आपण आईचा पदर पकडून, "आई मला करू दे ना, करू दे ना, करू दे ना. आता करायची वेळ आली आहे तर नको ना, नको ना, नको ना." तर आपण काय करतोय माहिती का? तिथे ज्यावेळी आईने आपल्याला मदत केली, ज्यावेळी आपल्या कामात आपल्याला मदत झाली, शिकलोय ना आपण ती छोट्या-छोट्या गोष्टी शिकलोत की नाही? शिकल्यामुळे ते स्किल वाढत गेलं की नाही आपलं? मग आपण म्हटलंच नसतं आईला, ते करायचं आहे. तसंच शिक्षणामध्ये पण घ्या. जर आपण नर्सरी मध्ये गेलो नसतो, जर आपण डॉट देऊन ए लिहायला शिकलो नसतो, तर आपल्याला आपलं हँडरायटिंग कसं नसतं आलं, आपलं फ्लुएंट आपल्याला ते हे करता नसतं आलं. क्लिअर आपल्याला ते लिहिता नसतं आलं. लक्षात येतंय का? किती बारीक-सारीक गोष्टी आहेत. मग आधी सर्वात पहिले त्याचे ग्रॅटिट्यूड करायला हवे आपल्याला. तिथून सुरुवात होते ग्रॅटिट्यूडची. जरी तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये आजची नोकरी दिसत असेल, आज तुम्ही ज्या पदावर आहात ते दिसत असेल, पण त्याची सुरुवात ही तुमच्या एकट्यापासून झालेली नाही. हे ठामपणे आज आपण सांगू शकतोय.
आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी खूप कृतज्ञ व्हायचंय. आता तुम्ही तुमच्यासाठी शोधा. आईने दिलेला पहिला कणकेचा गोळा आणि तिथून लाटण्यात येणारा तो आकार पोळीचा, तो आठवा. आणि म्हणून आज आपण गोल पोळी करू शकतो आहे ते आठवा. मुलांनो, आता मी फक्त महिलांनाच नाही, आता मी पुरुषांना पण सांगते, की काय केलं होतं आईनी पहिल्यांदा तुमच्यासाठी, आई-बाबांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? बेटा, काय कर? स्वतःचं डोकं वापर. स्वतःच उठायचं, स्वतःच अलार्म न वाजता उठायचं. मग काय करायची? चादरची घडी करायची, घडी करून ठेवायची. नाहीतर काय झालं, त्या जर सवयी आईनी लावून दिल्या नसत्या, तर लग्न झाल्यानंतर रोजची बोलणी खावी लागली असती. आणि जे खातात आहे ना आता बोलणी, त्यांनी लहानपणी काम केलेलं नाही, हे आठवा. आठवलंय? आईनी जर भरलेला ग्लास जर तुम्हाला पाण्याचा दिला, तर जो जिथून दिला तिथे जर नेऊन ठेवला असेल ना, तर तुम्ही ना फार कमी शिव्या ऐकल्या असतील. आणि ज्यांनी आईनी दिलेला ग्लास तिथेच ठेवून 2-3 दिवस तो तिथेच पडलेला होता, आहे ना, आठवतंय का? आणि जर तो तुम्ही रिस्पेक्टपणे म्हणजे आईला म्हटलं असेल, की "नको गं आई, मी घेतो पाणी. तू कशाला त्रास घेते माझ्याकरिता?" आणि तो जाऊन स्वतः पाणी घेऊन, स्वतः पाणी पिऊन आईसुद्धा 1 ग्लास पाणी घेऊन आला असेल, तर त्याने फार कमी शिव्या खाल्लेल्या असतील. आता बघा तुम्ही तुम्ही किती किती बोलणी खाल्ली आहेत ती. येतंय का लक्षात? छोटी-छोटी उदाहरणं आहेत. पण ही आज आपल्या कामात आपण कुठे कुणाला कशा पद्धतीने आपण हे करून घेतोय, म्हणजे आपण काय राहायला हवं? कृतज्ञ राहायला हवं, कृतघ्न नाही. कारण जेव्हा आपल्यासाठी कोणी काम करत असतं ना आणि जर आपण त्याच्यासाठी कृतज्ञ राहिलं नाही ना, तुम्ही विचार करा बरं, आपल्यासाठी झटणाऱ्यांना आपण एक साधा स्माईल जरी दिलं ना, तरी तो डबल काम करतो आपल्यासाठी. Yes. करतो? Yes. करतो. आणि त्याचे ते आशीर्वाद आपल्याला समोरच्या कामासाठी काय येतात? Blessings येतात. विपुलता घेऊन येतात. ब्लेसिंगमुळे आपल्या जीवनात विपुलता येते. आता तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं, की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत आहे, तर तुमचा व्यवस्थापक लगेचच तुमच्या कामात जादू घडवून आणायला सुरुवात करतो. बघा, आता इथे सुद्धा सकारात्मकतेचा वापर करा. आता नकारात्मकतेपासून आपण दूर गेलोय म्हणजे नकारात्मकता गेलीये आपल्यातून. कुणाकुणाला येस, हो म्हणा बरं, की तुम्ही सकारात्मक झाला आहात. आता हा व्यवस्थापक जेव्हा आपल्यासाठी काम करेल ना, तर जो सकारात्मक झाला आहे ना, तोच याचा वापर करू शकणार. नाहीतर तुम्हाला परत 5 चॅप्टर मागे जावं लागेल. हो म्हणा, आज तुमच्या जवळ प्रत्येकाने आठवलंय का अदृश्य जो व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, तो दिसतोय का तुम्हाला? तो जर दिसत असेल तर तुमचे सराव बरोबर सुरू आहेत. आणि दिसत नसेल तर तुम्ही मागची 5 चॅप्टर करून या. ठीक आहे? आणि आज तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थापक लगेच तुमच्या कामात तुम्हाला मदत करेल. चला, आमच्या तर व्यवस्थापकाने पूर्ण काम करून घेतलंय आज. वॉव! आम्ही काय-काय Great. काम सांगितलं असेल बरं त्यांना आज. बघा काय म्हणतात. कसं? किती उत्साहात? किती पैसे मागितले काल सर्वांनी? किती चेक लिहिलेत काल सर्वांनी? काल आपण कशाची जादू केली? पैशांची जादू केली. बरोबर? मग आज Yes. आपल्याला व्यवस्थापकाला काय सांगायला आवडेल? किती सारे चेक लिहिणार व्यवस्थापक आपल्याला जर विपुलता हवी असेल तर? बरोबर. मग त्याच्यासाठी काय आठवावं लागेल? जर मला 1 करोडचा चेक लिहायचा असेल, तर मग कामांची लिस्ट कशी असेल? मेहनतीची लिस्ट कशी असेल? असाच मिळणार का चेक? ॲक्शन घ्यावे लागतील की नाही? 1 करोडचा चेक मिळवण्यासाठी आपण बसून येणार आहे का? चला व्यवस्थापक आपलं काम करतोय, आता आपण बसून राहा. तोच म्हणून देईल कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता. असं होणार नाही. आळशी माणसांनो, जागे व्हा आणि आपण जसे कान पकडतो ना आपल्या मुलाचे, "अभ्यास कर, अभ्यास कर, सराव कर, सराव कर." सराव जर केला नाही तर मार्क्स कमी पडतील, हे आपलं वाक्य असतं.
आज तुमच्यासाठी सांगते, कान पकडायचे आहेत. जर आपल्याला कृतज्ञतेसाठी आठवत नसेल, की आपल्याला कुणी मदत केली आहे. आपल्याला मदत करणाऱ्यांची नावे आठवा, लिस्ट तयार करा आणि सर्वात पहिले त्यांना कृतज्ञता द्या आणि बघा मॅनेजर कसं काम करतोय. मग त्याला सांगण्याची गरज नाही हो. कारण तो आपलाच मॅनेजर आहे. लक्षात येतंय का? आपला येस. मॅनेजर आहे ना तो. तो काही दुसऱ्याने दिलेला नाही. त्याला तुम्ही फसवू शकत नाही. आणि आजपर्यंत फसवलंय ना, ते विसरा. विसरा. ठीक आहे. अशी येस. शक्यता आहे, की तुम्ही एका दिवसातच कामाबद्दल एवढी कृतज्ञता निर्माण कराल, की परिस्थिती लगेच सुधारून येईल. येस. आता काय झालंय आपल्या लक्षात आलंय, की हा मॅनेजर कोण आहे? हा आपल्याला का ठेवायचा आहे? आणि आपल्यात कृतज्ञता कशी वाढवायची? येतंय का लक्षात? येस मॅम. येत असेल ना, तर बघा मग मजा त्याची. काय होतंय, की तुम्हाला ना लगेचच म्हटलंय, कृतज्ञता निर्माण जशी तुम्ही करणार, परिस्थितीत लगेचच सुधारणा. वेळ लागत नाही. कारण इन्स्टंट रिझल्ट आहे ना, आता आपण सकारात्मक झालोय. तेवढ्या विपुलतेने आपण विचार करायला लागलोय. विचारानेच काय घडणार आहे? आपलं भविष्य घडणार हे आता आपल्याला माहीत झालंय. मग चुकीचे विचार करण्यात आपण वेळच नाही घालवणार ना हो. घालवणार का? नाही. म्हणून हे चॅप्टर ना आत्ता दिलंय रॉडना बघा किती छान. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाहीत. आत्ताच म्हटल्याप्रमाणे. काय म्हटलंय? जेव्हा उजळायची संधी येते ना, ती अपघाताने येत नाही. असंच काहीतरी आपल्या जीवनात घडत नाही. काहीही येस. काय नसतं? सहज शक्य नसतं. ते कधी येस. सहज शक्य होतं? ज्याच्यासाठी आपण त्याला सहज करू तर ते शक्य होतं. प्रत्येक ठिकाणी कर्मावरती दिलेलं आहे काम. लक्षात येतंय? येस आपण मॅम. जितकं कृतज्ञतेने काम करणार आणि कशा पद्धतीने करणार? फळाची अपेक्षा न करता बियॉन्ड जाऊन म्हणजे सीमेच्या पार जाऊन काम करणार. लक्षात येतंय का? मग सीमेच्या पार जाऊन काम करायचं असेल, तर सीमेच्या पार जाऊन कृतज्ञता यायला हवी. बघा किती कृतज्ञता यायला हवी. त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करू लागल्याचा परिपाक असतात. अपघाताने कुठलीही गोष्ट होत नाही. तुमच्या जीवनात कोणतीही गोष्ट कोइन्सिडंट नाही. आजपासून कोइन्सिडंट आहे. क्रॉस करा आणि काढून टाका. तुम्ही तुमच्या जीवनात जे अट्रॅक्ट केलंय ना, तेच आज तुमचं जीवन आहे. मग याचा दोष कुणालाही न देता स्वतः जर आपण आपले दोष स्वीकारले आहेत मागे, तर आज आपला मॅनेजर आपल्यासाठी काम करणार आणि हे कामच आपल्याला यश देणार आणि या यशातूनच काय होणार? आपण ओळखल्या जाणार. हे दुसरा कोणी करणार आहे का? नाही. जे आपण नेहमी खापर फोडत आलोय ना दुसऱ्यांच्या नावाने, ते बंद करा. आणि स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यायला शिका. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. तरच तुम्ही काय करणार? काय करणार? आय एम दी बेस्ट म्हणणार. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे असं तुम्ही म्हणणार आणि हा तुमचा हक्क आहे असं म्हणायचा. कारण हे तुमचं लाईफ आहे. म्हणून तुम्ही डिझर्व्ह करता ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा तुम्ही काय डिझर्व्ह करताय आणि आता कुठे आहात? आता सुरुवात करा. कसं? की कामाच्या ठिकाणी करायची ही जादूची कृती करण्याचा दिवस बघा काय म्हटलंय, कामाच्या ठिकाणी करावयाची ही जादूची कृती करण्याचा दिवस आठवड्याच्या शेवटी आला किंवा तुम्ही कामावर नसताना आला, तर पुढच्या दिवशीची जी जादू कृती आहे किंवा अनेक कृती आहेत त्या करा. पुन्हा मागे जा आणि जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल, तेव्हा पहिल्या दिवशीही कामाविषयीची जादू कृती करा. कळलं का?
काय म्हटलंय? जर तुम्ही एखाद्या दिवशी सुट्टीवर असाल, तर मग मॅनेजर पण झोपून राहणार, तुम्ही पण झोपून राहणार का? नाही. नाही. तुम्ही आधीच ती कृती करून ठेवा किंवा कामावर गेल्यानंतर कितीदा करा? भरपूरदा करा. म्हणजे काय म्हटलंय? याच्यामध्ये सुट्टी द्यायची नाही. रविवार आला म्हणून आपण झोपून राहायचं नाही किंवा आपल्या विचारांची काय संपवायची नाही? काय संपवायची नाही श्रद्धा मॅम? आपल्या विचाराची क्षमता अनलिमिटेडच ठेवायला पाहिजे. कृती थांबवायचीच नाही. कारण येस. सतत आपण विचार करत राहिल्यानेच काय होतात? अनेक आयडिया येतात ना आपल्याला. येस. लिहितो आपण तेव्हा अनेक आयडिया येतात ना आपल्याला. आपण जर लिहिलंच नाही, आठवलंच नाही, काहीच केलं नाही, तर आपल्याकडे ही विपुलता येणार का? साधी सोपी गोष्ट आहे. तर मग आपण काय करायला हवं? याच्यासाठी काय करायला हवं? सुट्टीच घ्यायला नको ना. आपण ज्या दिवशी आपल्याला कामावरती सुट्टी असणार आहे, पण आपलं काम आपला मॅनेजर करत राहणार आहे. कारण त्याला सुट्टी नाही. त्याला सुट्टी नाही. कारण त्याला जर तुम्ही सुट्टी दिली, तर तो काय होणार? कामचोर होणार. तोही तुमच्याच सारखा बनणार ना, तुमचाच मॅनेजर. म्हणून त्याला जर अलर्ट ठेवायचं असेल, त्याला जर कामात ठेवायचं असेल, तर तुम्हाला दुप्पट काम करावं लागेल. तर येस. जिथे तुम्ही आहात तिथे विचार करा आणि आज जादूची कृती क्रमांक 6 आपण बघूया काय आहे. चला, कामाच्या येस. ठिकाणी घडणारी जादू, श्रद्धा मॅम. येस. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. पहिलं, जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानाची मोजदाद गणती करा. 10 वरदानाची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सेकंड, आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली की तो त्याची नोंद करून घेतो आहे. तुमचं आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे. तिसरं, कृतज्ञता वाटण्यासारखं काही सापडलं की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे हे केली आहे ना हे पहा. त्यासाठी म्हणा, मी आजच्या सॅलरीसाठी इतका कृतज्ञ आहे की जास्तीत जास्त कृतज्ञता वाटू द्या. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आणि त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. थँक्यू. थँक्यू. ठीक आहे. तिसरी कृती बघा, कृतज्ञता वाटण्यासारखं काही सापडलं की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना हे पहा. बघा, तुमचं काम फक्त सांगून जमणार नाही. कारण त्याला माहिती आहे, मॅनेजरला पण माहिती आहे तुम्ही किती आळशी आहात ते. कारण सांगून द्यायचं आणि बघायचंच नाही तो लिहितोय की नाही लिहितोय ते. कारण आतापर्यंत हे करत आल्यामुळे आपण इथे आहोत हे लक्षात घ्या. मग येस. आता ह्या चुका होऊ द्यायच्या नाहीत. आपण काय करायचं, मॅनेजरनी चेक करायचं लिहिलंय की नाही वारंवार. का सांगितलं असेल बरं हे? वारंवार आपल्या ते माइंडमधून स्किप नको व्हायला म्हणून, आहे ना? वारंवार ते आपल्या लक्षात राहावं म्हणून. मग त्यासाठी म्हणा, मी कशासाठी इतका कृतज्ञ आहे आणि जास्तीत जास्त कृतज्ञता वाटू द्या. कळतंय? आता सर्वात पहिले रॉन्डा बर्न यांना आपण म्हणूया की त्यांच्यासाठी कृतज्ञ व्हा की त्यांनी आपल्याला एवढी छान आयडिया दिली. एवढी येस. सुंदर आयडिया मॅनेजर ठेवा. सर्वात पहिले त्यांच्यासाठी कृतज्ञ व्हा. आणि मग आठवा आपल्याला कुणाकुणासाठी कृतज्ञ व्हायचं. चला तर मग सगळ्यांना स्वतःचा प्रायव्हेट जेट हवाय की नाही? हवाय. येस मग मॅम. त्याच्यासाठी आपण बालपणात उडवलेल्या जेटचे धन्यवाद माना. जर थँक्यू. आपल्याला कुठल्या क्षेत्रात अबंडन्स हवा आहे, त्या क्षेत्राच्या अगदी तळाशी जाऊन विचार करा की तिथे आपल्याला किती कृतज्ञ व्हायला हवं. ओके?
मग एकदम आपल्याला डायरेक्ट प्रायव्हेट जेट मिळणार नाही. तर हळू मिळेल, मिळेल. नाही, नाही म्हणायचंच नाहीये. नाही हा शब्द आपल्याला मिळणार. पण कधी? मिळालं. मिळालंय. कधी? जर आपण ह्या दिलेल्या कृती प्रामाणिकपणे स्वीकारू, स्वतःवरती विश्वास ठेवू आणि येस. आपल्या आपण विचारांची आणि आपल्या मस्तिष्काच्या, आपल्या मेंदूचे, की जो आपल्याला आहे आणि तो काम करतो आहे, याचे धन्यवाद मानू. येस. ओके? समजलंय सर्वांना? खूप सुंदर मॅम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही इतक्या छानपणे हे सगळं ऐकून घेतलंय आणि हा मॅनेजर ना स्वतः तुमच्या सोबत आहे हे जाणवू द्या. ओके? येस. आहे सर्वांजवळ मॅनेजर? येस मॅम. येस. आता हे करता करता आपल्याला काय करायचंय, मागच्या कृती पण कंटिन्यू ठेवायच्या आहेत. मॅनेजर येस. पण सोबत राहणार आहे. ह्या सगळं बघा, आपण काय झालं होतं ना, आपल्या बुद्धीचा फार म्हणजे म्हणतात आहे ना, 1% सुद्धा वापर करत नाही म्हणतो आपण आपल्या बुद्धीचा. जास्तीत जास्त, जास्तीत जास्त जर अलर्ट आपण होऊ ना, तर अधिकाधिक गोष्टी सुचत जातात आणि जास्त गोष्टी सुचणार तर आपल्याला काय होणार? अरे ऊर्जा येणार ना. आपण काय येस. होणार? ऍक्टिव्ह होणार की नाही? मग चला, मॅनेजर काम करतोय आपलं. आता काय करायचंय, आपण थोडं एन्जॉय करूया. थोडं रिलॅक्स व्हा. रिलॅक्स व्हायचंय थोडं. स्वतःला शाबासकी द्या. वॉव! मी स्वतःचा मॅनेजर ठेवलाय. आजपर्यंत ना मला स्वतःचा मॅनेजर नव्हता. आणि आज मला एवढी शक्ती दिली आहे युनिव्हर्सनी, की आज मी माझा मॅनेजर ठेवू शकले. म्हणजे मी म्हणणार त्या गोष्टी तो करणार. बरोबर? येस. तर त्याच्यासाठी सेलिब्रेशन तो बनता है. ओके? येस. आणि सेलिब्रेट करणार आपण तुमच्या शेअरिंगने. कुणाला काही बोलायचं आहे का आज? 8 मिनिट जास्त घेतलेत या कामावरच्या जादूने. चला. आयुष सर, है कोई हैंड रेज, किसी को बात करनी है? इसको नाची बोलायचं आहे, क्या बोलते? बोला, बोला, बोला. मराठी बोला. कोई कुछ बात करना चाहता है? हैंड रेज कर सकते हैं, शेयरिंग करना है, बात करना है. आजचा विषय गहन होता का? थोडा असा विचार करायला लावणारा होता का? नाही. खूप सोपा विषय होता. पण माहितीये का, आपण जिथे आहोत ना आज परिस्थितीला, आपल्याला विचार करायला लावलं त्यांनी. पण आपण थांबलोय. विचार करतोय. ठीक आहे, ठीक आहे. विचार करा. पण कशा पद्धतीने? आनंदाने विचार करा. आनंदाने विचार केल्याने काय होणार? खरंच यार, आज आपल्याला सर्वात पहिले तर घरच्यांबद्दलच धन्यवाद म्हणायला पाहिजे. आज जर येस. मला माझ्या ताटामध्ये येणारं अन्न म्हणजे ती ताट भरलेलं मला पहिलेपासून जर मिळालं नसतं, तर माझं आज आरोग्य कसं राहिलं असतं आणि माझं आरोग्य जर चांगलं राहिलं नसतं, तर जर मी मॅनेजरचा विचार तरी करू शकलो असतो का? कारण मी आधी कामाचाच विचार करू शकलो नसतो, तर मॅनेजरचा विचार करू शकलो असतो का? आणि मग मी मॅनेजरचा विचार करू शकतो अहो, तर मग मी कुठून विचार करायला हवा? येतंय का दीपाली लक्षात? वाहिली. मैम हैंड राइज केलंय दीपाली मैडम ने. आई सर, दीपाली मैम को अनम्यूट कीजिए. यस, अनम्यूट है दीपाली उनको. वाहिली. दीपाली जी, ओके, दिवाली वाले. ओके, ओके. येस मैडम, बोला. दीपाली मैडम अकोला. आवाज आ रहा है क्या मैडम? यस मैम, यस. नमस्ते, बोलिए. नमस्ते मॅडम. नमस्ते. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. गुड बोला. इव्हनिंग. मी माझी शेअरिंग करू इच्छिते मॅडम की आजपर्यंत मॅजिक बुक माझ्या आयुष्यात नव्हतं, पण किशोर रेरे सरांनी आम्हाला माय लाईफस्टाईल मधून जे जॉईन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी किशोर रेरे सरांचे आणि माझे सर्व अपलाईनचे धन्यवाद मानते. त्याचनंतर सोनाली मॅडम,
श्रद्धा मॅडम, सपना मॅडम, आयुष सर या सगळ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला आज बोलायचा चान्स दिला. मी माझं शेअरिंग या पद्धतीने करायला लागते कारण की आजपर्यंत मी गाडी चालवण्याची कधी हिंमत केलेली नव्हती. आज 13 वर्ष माझ्या लग्नाला झालेली आहे. पण गाडी पळाली की मला भीती वाटायची. पण या 3-4 दिवस झाले मिस्टरांनी म्हटलं की गाडी चालव की मी लगेच गाडीला हो म्हणून आरामात गाडी चालवते. म्हणजे जवळपास 12-13 किलोमीटर गाडी. मी सायकल चालवायला मुलगा म्हणत होता माझा, मम्मी तू सायकल चालव. पण सायकल घेतली मी 1-2 वेळा पडली होती. म्हणून मी सायकलही नाही गाडीला हात लावत नव्हती. पण या 13 वर्षापासून जी मी गाडी हातात नाही घेतली ती अचानक मग या 4 दिवसामध्ये गाडी हातामध्ये घेऊन फक्त युनिव्हर्स धन्यवाद, मी चांगल्या प्रकारे गाडी चालवू शकते एवढं बोलून मी 15 किलोमीटर सहज गाडी चालवली. मला माहित नाही मी ती कशी चालवली ती. मग दीपाली मॅडम, इथे युनिव्हर्स कोण आहे तुमच्यासाठी बघा बरं. आता तुम्हीच काय म्हटलंय, इथे युनिव्हर्स कोण आहे सांगा बरं मला. साधा प्रश्न आहे माझा. तुम्ही गाडी चालवायला शिकलात या 4 दिवसात, तुमच्यासाठी युनिव्हर्स कोण आहे? स्वतः तर आहेच मॅडम, पण ते मॅजिक बुकनेच आम्हाला शिकवलं ना की युनिव्हर्स तुमचे मिस्टर आहेत, त्यांचे धन्यवाद करा हजारदा. त्यांनी म्हटलंय अगं गाडी चालव. लक्षात घ्या, आपण छोट्या छोट्या गोष्टी मिस करतोय. आपल्याला मॅडम, आणि आपल्या मिस्टरांनी म्हटलंय की गाडी चालव. म्हणजे ते युनिव्हर्स तुमच्यासाठी. बघा, आपण ना या छोट्या छोट्या गोष्टीपासून विचार करायला हवा. बरोबर? मग आज तुम्ही त्यांचे किती ग्रॅटिट्यूड लिहायला पाहिजे? त्यांचेच ग्रॅटिट्यूड लिहिते मॅडम मी किती दिवसापासून. सुंदर सुंदर सुंदर. व्हेरी गुड. येस. जास्तीत जास्त तर त्यांचेच आहे मॅडम, कारण की म्हणजे 100 रुपये 200 रुपये असा जर माझ्या लॉस झाला तर लगेच मला म्हणायचे तू कमाईचे विचार करत नाही पण खर्च तुझा जास्त होत आहे, जास्त नुकसानच होत आहे तुझ्या हाताच्या ना. पण जेव्हा माझा 2,500 चष्मा इझिली तुटला मॅडम, त्यांना धक्का लागून तुटला, तर बोलले की जाऊ दे, तुटला तर तुटला याच्यासाठी तो का तुला डबल घ्यायचा आहे म्हणून तो तुटला. तुटला नसता तुला परत भेटला नसता म्हणून तो तुटला. म्हणून मला त्यांनी इझिली म्हणजे एक शब्दही न बोलता मला काहीच बोलले नाही त्या चष्म्याबद्दल. हे बघा मला आश्चर्य आता वाटलं. चला, म्हणजे काय झालं, भांडणांचे रूपांतर आज कशामध्ये झाले? आनंदात प्रेमात. होतात आहे. आणि आपण एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींची तारीफ करतोय आहे. हेच तर आहे जादू पुस्तक. हेच शिकवतंय आपल्याला जादू पुस्तक. युनिव्हर्स काय आहे? युनिव्हर्स आपण ज्याला मानतो ना, जे आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या घटना घडून येतात आहे ना, ज्याच्यामुळे छोटे छोटे आपल्या आनंदाचे क्षण येतात आहे ना, तेच आहे युनिव्हर्स. आणि बोलायला सुद्धा मॅडम आम्ही बोलत नाही ना असं समोर, आजपर्यंत कधी बोललेलं नाही, तर बोलायला सुद्धा त्यांनीच आम्हाला प्रोत्साहित केलं का बोलत जा. आणि आता ना तुम्ही कॅमेरा पण ओपन ठेवत चला. येस मॅडम. चला, तुमचा हा आनंद बघायला आम्हाला आवडला असता ना, कॅमेरा ओपन असता तर. ओके मॅडम. आता उद्या ना दोघांनी मिळून बसा, म्हणजे बिलकुल दोघे एकमेकांना मदत करतात आहे हे लक्षात येईल आमच्या. बरोबर? मग आम्ही पण क्लॅप करणार तुम्हाला सगळ्यांसमोर. मॅडम माझा मुलगा बघतो, माझा मोठा मुलगा असतो. व्हेरी गुड. हा, तो आता 10 दिवस झाले तो बघतोय. धन्यवाद 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 ताई, ठीक आहे. छान शेअरिंग, छान. असेच एकमेकांचं कौतुक करत राहा आणि समोर बघा, समोर तर एकदम जेट आहेच आपल्या घरासमोर. चला Yes, ma'am. नेक्स्ट. Thank you so अजून much, कोण? ma'am. धन्यवाद ताई, धन्यवाद. या प्रीती मॅम. येस. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्रीती माहूरकर आहे. मी नेरवरून बिलॉंग करते आणि खरोखर मनापासून धन्यवाद करते, कारण मी पण MI लाईफस्टाईल मध्ये आहे. आणि माझ्या ज्या म्हणजे मेंटर आहे वैशाली गडलिंग मॅम, यांनी ही लिंक आम्हाला केली होती, म्हणजे पाठवली होती. पण त्यावेळेस मॅडम जेव्हा मी हे सेशन स्टार्ट केलं तर मला खूप हेल्थ इश्यू होता. म्हणजे कंटिन्यू माझं एक काम झालं की लगेच मला झोपायची म्हणजे एकदम असं त्रास आणि आळस माझ्या याच्यामध्ये होता. पण जसं हे सेशन चालू झालं मॅडम, तर कंटिन्यू आम्ही ते सेशन तुमचं 28 दिवस पण केलं. परत मी नागपूरचा प्रोग्राम पण अटेंड केला. तेव्हापासून असं जाणवत आहे की माझा हेल्थ इश्यू गायबच झालेला आहे. म्हणजे मी सकाळी 4 वाजता उठून आपल्या मेडिटेशन पण करते, पटापट कामावरून जेव्हा सकाळचं अश्विन मॅमचं
सेशन चालू होते तेव्हा माझी आंघोळ पूजा करून मी बसलेली असते. वाव, ग्रेट. आणि त्यानंतर एक मॅजिक असं झालं, आमचं शुक्रवारी म्हणजे आमचा मंथ क्लोजिंग होता आणि माझं छोटंसं टार्गेट बाकी होतं बोनससाठी. मग ओके. आमचं ते टार्गेट कम्प्लीट झालं पण दिसतच नव्हतं. खूप परेशान होती मॅडम मी. म्हणजे मला असं वाटत होतं, देवा माझं आता नुकसान होणार. माझी महिन्याभराची जी मेहनत होती ती म्हणजे नुकसान होणार. पण मग सगळं मी इतकं ग्रॅटिट्यूड केलं आणि माझ्या मिस्टरांनी पण लिहिलं की प्रीतीचं बोनस कम्प्लीट झालेला आहे. आणि ते अचानक 11:30 वाजता ब्लास्ट झाला की बोनस कम्प्लीट. हा, तर इथे काय झालं, आधी तुम्ही अफर्मेशन्स काय दिले, का लेट दिसलं तुम्हाला, म्हणजे असं आधी वाटलं ना तुम्हाला की होणार की नाही, म्हणजे नुकसान होणार, हे अफर्मेशन दिले तुम्ही, पण बरं झालं नाही लगेच ग्रॅटिट्यूड केले. नाही नुकसान होणार म्हणजे असं मला वाटलं पण मी लगेच अरे नाही असं नाही बोलायचंय, झालंय बोलायचं. हा, येस, हे जादूचं पुस्तक शिकवते, स्वतःला करेक्ट करायचं आहे. पण आता आलं ठीक आहे, पण आता आपल्याला अजून जर मिळवायचे असतील बोनस, तर आपल्याला हे नुकसान हा शब्दच नकोय आता. नाही इतका मॅडम विश्वास. आता तोंडातून असं निघायच्या आधी एकदम विचार करावा लागतो. पाणी पितानी पण विचार करावा लागतो. नाही, तोंडात जर येत असेल तर कुठेतरी तो आपल्या डोक्यात आहे याचा विचार करा, आणि अनचहा मनचहाचा चार्ट बघा आणि लगेच सुरुवात करा ग्रॅटिट्यूडला. बघा तुम्ही एकदम ट्रॅक वरती आहात. फक्त आपल्याला काय करायचंय आता, हा नुकसानीचा विचारच नाही, इतका कॉन्फिडन्स यायला पाहिजे, इतकं अबंडन्स कृतज्ञतेमध्ये यायला पाहिजे. म्हणून नसात वेळ लागणार आहे आपल्याला, पण होणार ते. आता वेळ आज मला लागणार आज आहे मला असं मिस्टर म्हणतच नाही, हा पण आज निगेटिव्ह मला वर्ड आहे. माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी पॅरामिड क्रिस्टल गिफ्ट दिलाय. वाव, व्हेरी हे गुड. आपण जादू स्टोन म्हणून वापरू शकतो का? हो, वापरू शकतो. पण हे चार्ज वगैरे केलेलं नाही मॅम. नाही, ते काय करा तुम्ही, जे क्रिस्टल हे ते आहे ना, ऍक्च्युली हे क्रिस्टल आता जादूचा दगड म्हणून नका वापरू. हे नाही नाही. वापरता येणार तुम्हाला, साधा दगड वापरावा लागेल. हे क्रिस्टल ज्यांनी तुम्हाला दिलंय ना त्यांना विचारा. ओके? तर मी कारण असं काय होणार, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दगडच हातात घ्यायचा आहे. दगडनी जे व्हायब्रेशन्स येतात ना, तेच आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे? बरोबर आहे. म्हणजे अर्थवर आहे समजा. येस. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही धन्यवाद. नागपूरच्या सेशन मध्ये 2 हे दिले होते ना मॅडम. 2 चेक दिले होते तुम्ही मला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. ज्या दिवशी लागेल त्या दिवशी पार्टी, येस. त्याच्या आधीच पार्टी द्या, म्हणजे ते लवकर लागणार. हो चालेल ना मॅडम. चालेल. ओके, नागपूर माझं थँक्यू. बिलकुल. थँक्यू सो मच. चला. जी, नरेन बोले. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आजचं सेशन खूप छान झालं मॅडम. धन्यवाद. खरोखरच खूपच छान झालं. आणि मॅडमनी पण रीडिंग केलं, आणि आधी मिसाळ मॅडमनी पण 3-4 गोष्टी समजून सांगितल्या आणि कलर मध्ये लिहायला सांगितल्या. आणि आयुष सरांचं नियोजन एकदम बढिया. पण मला आज शेअरिंग नाही करायचं सर, एक विनंती करायची आहे मॅडम तुम्हाला. बोला सर. आयुष सर जर का ते मधुबन खुशबू देता है हे जर गाणं जर का लावतील याच्यावरती, तर मी म्हणण्याचा विचार आहे माझा. मी काल ऍक्च्युअल हँडराईज केला होता, पण ओके. ते राहून गेला. तर तुमची जर का त्याला परवानगी असेल तर आयुष सरांना मधुबन खुशबू देता हे गाणं लावायला लावा मॅडम. आयुष सर, हाँ, कौन सा गाना लगाना? इनकी मधुबन विनती वाला? सर आंखों पे मधुबन मधुबन खुशबू देता है. खुशबू देता है. ओके, और गाएंगा कौन? सोनाली वही मैम। गाएंगे, सर गाएंगे. ओके, मैं कारोके लगा देता कितने प्यार से आणि हंसते हैं ना आयुष सर. चलो ये हंसी के लिए क्लैप. हूँ। आणि हा माझा प्रयत्न आहे बरं का मॅडम, सांभाळून घ्या. प्रयत्नानेच आपण समोर जाणार आहोत सर. धन्यवाद मॅडम. प्रयत्नांती युनिवर्स. सर, कारोके लगाना है या फिर डायरेक्टली साउंड सॉन्ग लगाना है? नहीं कारोके लगाओ. ओके, फाइन. चलिए.
एक ये सेकेंड। गाने के साथ हम आज सेशन एंड करेंगे और फिर कल से 8:30 बजे जॉइन होते जाइएगा सभी. मनीषा मॅम उद्यापासून तुमची प्रॅक्टिस घेणार आहे. जास्तीत जास्त सराव वाढण्याकरता आपल्याला ना प्रॅक्टिसेस आवश्यक आहे लिहिण्याच्या. त्याच्यामुळे प्रत्येक वाक्य तुम्हाला व्यवस्थित लिहिता यावं याच्यासाठी सराव आवश्यक आहे. आता हिंदीमध्ये तुम्ही लिहत होतात, आता तुम्हाला मराठीमध्ये लिहिण्याचा सराव व्हावा, त्या फिलिंग्स जास्तीत जास्त जागृत व्हाव्या, म्हणून आपण काय करणार आहोत, 8:30 ते 9 आपण लिहिण्याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि 9 ते 10 आपलं सेशन चालणार आहे. ठीक आहे. ज्यांना अधिकाधिक सरावाची गरज आहे त्यांनी ते सेशन करा. 8:30 ते 9चं मनीषा मॅमचं तुम्ही सराव सेशन नक्की करा. ओके. क्या बात है. मधुबन खुशबू देता है, सागर दाऊं देता है, नामत का जीना है, जाओ जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. क्या बात है.
देता है, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, मधुबन खुशबू देता है। क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया। आपके धन्यवाद धन्यवाद मॅडम. एकदम से यानी सही में 4 चांद लगा दिए आज क्लास के लिए. आणि सर मॅडम याचं सगळं श्रेय विजय नायडू सरांचं आहे. बिलकुल बिलकुल. त्यांनी हो गाणं मॅडम, म्हणायला धन्यवाद आपल्यातला धन्यवाद. कलाकार जागवला त्यांनी. आणि सगळ्यांनी हे ऐकून घेतलं, पण त्याबद्दल मी सगळे जे उपस्थित आहेत त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो मॅडम. बिलकुल बिलकुल. आणि तुम्ही चला. संधी दिली त्याबद्दल पण तुमचे आभार. धन्यवाद बिलकुल. धन्यवाद अशा धन्यवाद. संधी आपण एकमेकांना देऊया आणि असाच आनंद घेत 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 समोर जाऊया, कारण हाच आनंद खरा अपेक्षित आहे जादू पुस्तकाला. कारण आनंदातूनच काय निर्माण होणार आहे? विपुलता निर्माण होणार आहे आपल्या खूप आनंद स्वप्नांना. झाला मॅडम. बिलकुल. थँक्यू खूप थँक्यू. आनंद झाला मला आता मनापासून. पटकन एक चेक लिहून टाका, म्हणजे या आनंदाचे पंख कुठे येणार? फिरत नाही नाही, आपल्या तुम्ही गोव्याला. दिलेला 5 लाखाचा तुम्ही तुमच्याकडनं मिळालेला 5 लाखाचा चेक लवकरच पूर्ण होणार आहे मॅडम. व्हेरी झालेला 5 लाख आहे, सर. अमाऊंट लिहिलेली मी. झाला झाला झाला. काय म्हणलं? झालाय. चला, हो मॅडम. धन्यवाद 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 श्रद्धा मॅडम. सर्वांचे. खरंच उपस्थितांनी सगळे इतके छान रिस्पॉन्स देतात आहे आणि विशेष म्हणजे समजून घेतात आहे. जादू बुक ना खरंच समजून जगतात आहे. प्रत्येक चॅप्टर आपण जगतो आहे आणि याच्यातूनच तुम्हाला जे काही स्वतःला जाणवतंय आणि मिळतंय ना, बस हेच अपेक्षित आहे लेखिकेला. धन्यवाद 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 मनीषा मॅम, धन्यवाद श्रद्धा मॅम, धन्यवाद आयुष सर आणि धन्यवाद युनिवर्स. ऍक्च्युली हे सगळं घडून येतंय हे आपल्या सगळ्यांमुळे. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, धन्यवाद, भेटूया उद्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू बिलकुल सो बिलकुल. मच. धन्यवाद Thank मॅडम. you so धन्यवाद. much, ma'am. Thank you. सरांनी आज शुभरात्री इतकं छान धन्यवाद. गाणं Good night, दिलं ma'am. त्यांच्या Thank you so much. धन्यवाद मॅम. धन्यवाद. थँक्यू Thank सो you. मच. Thank you. Thank you. Thank you. so much. थँक्यू सर्वांचे. Thank you so much. खुश